शेतकरी दिवस दिवस मोजत आहे। आज 4 एकराचा शेतकरी असो, अल्पभूधारक शेतकरी असो, 15-20 एकराचा शेतकरी असो, तो व्याकुळ आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश आप्पा, आपला शेतकरी मित्रांनो। पेरणी केली त्या दिवस पासून तर आता पेरणीचं जे काही पीक आहे मुख्यतः सोयाबीन काढण्याचे दिवस येऊन ठेपलेले आहेत, परंतु ना त्याच्या शेंगा भरत्यावर अतिवृष्टीने एवढा कहर केला आणि त्या संदर्भात ज्या राज्य शासनानं निवडणुकीच्या वेळी माननीय देवेंद्र फडणवीसांनी 7-12 कोऱ्याचं वचन देऊन मतं घेतले होते, परंतु ना 7-12 कोरा झाला ना अन्य कोणत्याही मागण्या मार्गी लागल्या। त्या संदर्भात आज आपण आहोत नेर तहसील कार्यालयाच्या समोर, जे आता इथं डफळे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं झालेलं आहे। त्याच संदर्भात या आंदोलनाला उपस्थित सर्व शिवसैनिक, नेर तालुक्यातले पदाधिकारी सुद्धा आहेत आणि सोबतच एक प्रबोधनकार, ग्रामगीता वाचक आणि समाजाला कुठेतरी मानवतावाद शिकवणारा एक माणूस, एक खास व्यक्तिमत्व रविपाल महाराज गंदे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचं सुद्धा मत या ठिकाणी जाणून घेऊ। रवींद्र महाराज, रविभाऊ, कारण मित्र आहे आपले, महाराज पण आहे। पण मित्रांनो, आपण त्यांना एक विचारतोय की रविभाऊ, जे सरकार सत्तेत आलं आमिष देऊ आणि आज परिस्थिती दयनीय आहे, परंतु कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही प्रश्नाचा निवारा किंवा कुठलाही प्रश्न शेतकऱ्याच्या संदर्भातला मार्गी लागत नाही, याचं कारण काय वाटतं तुम्हाला? मुळातच हे सरकार, देवा सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार हे 100% शेतकऱ्यांना फसवणारं सरकार आहे। यांची मुळातच शेतकऱ्यांसोबत अजिबात नाळ नाही। यांचे जे केंद्रीय धोरण आणि राज्याचे धोरण जे ठरतात, त्या धोरणामध्ये जे शेतकऱ्यांचे नेते म्हणून जे लोक असले पाहिजे, ज्यांना शेतकऱ्यांच्या जळणघडणीचा अभ्यास आहे, शेतकरी चळवळीचा अभ्यास आहे, शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा अभ्यास आहे, असे लोक त्या कमिटीमध्ये असणं गरजेचं आहे। परंतु यांच्या कमिटीमध्ये लोकच नाही आहे। उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो म्हटलं तर आपल्या विदर्भामध्ये, वर्ध्यामध्ये जावंदिया साहेब आहे, असा व्यक्तिमत्व असलेला माणूस त्या ठिकाणी विदर्भाच्या विषयावर जर बोलायला घेतला असतं तर ते चांगला विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडला असता। आपल्या यवतमाळ जिल्ह्यातला जर विषय घेतो म्हटलं तर यवतमाळ जिल्ह्यात सतत गेल्या 25 दिवसापासून दररोज पाणी चालू आहे आणि पाणी आहे, एवढं पाणी आहे का शेतात शेतकऱ्यांना जाणं बंद करून टाकलंय। त्याच्या शेतात दिवसभर चिपळून जमीन पूर्ण त्याच्यात तुरी भस्म होत आहे, तुरी पूर्ण पिवळ्या पडलेल्या आहे, सोयाबीन अजिबात भरत नाही आहे, कपासी तर पूर्ण वाकून गेली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला, सोयाबीनला या ठिकाणी आता जर सोयाबीन 15 दिवसानं जर सोंगून मार्केटला नेलं, 3600-3200 पासून सुरुवात आहे, 4000च्या आतमध्ये ते सोयाबीन विकत घेणार आहे आणि कपासी तर हाल आहे। आता शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांनी 12 महिन्यापासून तुरी राखून ठेवल्या होत्या। आताच आमच्या गावातली गोष्ट, मांगलादेवी गाव आहे नेर तालुक्यामध्ये, आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी एका 5600-5700 रुपयात तुरी विकली आहे। म्हणजे या शासनाचं शेतकरी जे धोरण आहे, कृषीचं जे धोरण आहे, हे सपशेल फेल झालेलं आहे। त्याच्यामुळे हे सरकार इथून हलवल्याशिवाय शेतकरी हा खरोखरच सुफलाम सुजलाम होणार नाही आणि या शेतकऱ्यांना एवढंच करावं लागणार आहे, लवकरात लवकर भविष्यात हे देवेंद्र सरकार, हे मोदी सरकार या राज्यातून, या देशातून घालावं लागणार आहे, तेव्हा शेतकऱ्याचे खरे सुखीचे दिवस येणार आहे। एवढं एक मी शेतकरी म्हणून या ठिकाणी सांगतो। निश्चितच मी एक शेतकरी म्हणून सुद्धा हे समजू शकतो, कारण शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न, असंख्य प्रश्न असताना सुद्धा वेगवेगळे आरक्षणाचे मुद्दे असो, इतर कुठलेही मुद्दे समोर आणून शेतकऱ्याला दाबण्याचं, शेतकऱ्याचे प्रश्न दाबण्याचं काम निश्चितच या राज्यात होते आहे। तर रवी भाऊ, मला हे जाणून घ्यायचं आहे की या आता जिकडे सगळीकडे आंदोलनं जरी होत असेल, त्यानंतर तुमचे सुद्धा आहे, बच्चू कडूंचे आहे, काँग्रेस पक्षाचे सुद्धा अनेक आंदोलनं चालू आहे, जर याला न्याय त्वरित आता भेटलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? सगळ्यात महत्वाचा विषय, आमच्या पक्षाचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत, सर्व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकारण करणारे नेते नाहीत। याचं उदाहरण एक, काही 1.5 महिन्याच्या अगोदर विदर्भाचे भूमिपुत्र बच्चूजी कडू साहेब यांनी उपोषण टाकलं होतं मोजरीला, गुरुकुंज मोजरी येथे शेतकऱ्यासंबंधी आमरण उपोषणाला ते बसले होते। या उपोषणाला जर कोणी पाठिंबा दिला असेल महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यानं, तर सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलाय। म्हणजेच आम्हाला एवढं सांगायचं आहे का आमच्या पक्षाचं जे धोरण आहे शेतकऱ्यासंबंधी, हेच खरं धोरण आहे। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 2 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे। त्याच्यानंतर तुम्ही आता पहा, देवेंद्र फडणवीसाचं सरकार आहे, शिंदे सरकार आलं होतं, ते गेलंय, आता देवेंद्र फडणवीस सरकार आहे, केंद्रात मोदी सरकार, काय करताय? शेतकऱ्याला काय सध्या काय आशा, काय अजिबात आशा नाही आहे। शेतकरी दिवस दिवस मोजत आहे। आज 4 एकराचा शेतकरी असो, अल्पभूधारक शेतकरी असो, 15-20 एकराचा शेतकरी असो, तो व्याकुळ आहे।
त्याच्या मुलीचं लग्न कसं करावं हा त्याला आजच प्रश्न पडत आहे का माझ्या मुलीचं लग्न मी कसं करू. बरेच शेतकरी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरत आहे कारण की त्यांना पक्क माहित झालंय का हे सरकार अजिबातच काहीच करणार नाही. त्याच्यामुळे हे सर्व शेतकरी महाराष्ट्रातले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. आजच्या तारखेला संबंध महाराष्ट्रभर डफळे आंदोलन आमचं ताकदीनं झालेलं आहे. हे याची माहिती आहे. निश्चितच जेव्हा उद्धवजी ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते त्यांनी एका दणक्यात सत्तेवर आल्याबरोबर त्या खुर्चीवर बसल्याबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज हे निश्चितच माफ केलं होतं. त्या कर्जमाफीत मी सुद्धा होतो आणि म्हणूनच जर न्याय भेटला नाही सध्या शेतकऱ्याला पुढचं आंदोलन यांचं आक्रमक असेल असं त्यांच्या मतातून एक निष्पन्न होत्या. मी गणेश अप्पा आपला शेतकरी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय जवान जय किसान.